किताब केलं होतं. स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण प्रवीणला, एक राईट हँड बॅट्समन पाहतोय. पंचांच्या डाव्या बाजूनी गोलंदाज स्टँडवर गीतेशला पाहतोय आपण. गीतेशला मात्र आता गोलंदाजी करताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठेतरी धावा रोकाव्या लागतील. पहिला चेंडू गीतेश मारा करेल. ओलमन एंड कडनं पहिला चेंडू भन्नाट गतीने ऑफ साईड स्टंपवरनं चेंडू निघून जातोय. प्रवीणला काही चेंडू समजत नाही. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. पहिल्याच चेंडूवर सुरेख गोलंदाजी पाहतोय गीतेशच्या माध्यमातून. प्रवीणला कमबॅक करावं लागेल. दुसरा चेंडू पाहतोय पंचांच्या डाव्या बाजूने. गीतेश मारा करेल प्रवीणसाठी. दुसरा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने सुंदर पद्धतीने कटवलेला चेंडू. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार डीजे. ढकलून निघालाय. कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. हा सुद्धा येतोय एक प्रवीणच्या बॅटमधनं चौकार डीजे. तिने गोलंदाजी केली होती, मात्र 2 चेंडूंवर 2 चौकार लगवला गेल्यानंतर गीतेश कुठेतरी दबावाखाली दिसतोय. प्रवीण एक आपल्या संघासाठी सुंदर फलंदाजी करताना दिसतोय. 3 चेंडू 8 धावा स्कोर बोर्डवर लागल्या गेल्या. सुंदर फलंदाजी पाहतोय. गीतेशला कमबॅक करावा लागेल टीमसाठी. आत्ता मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू कटवलाय ऑफ साईडच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. एक धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड पुढे सरकलंय. धावसंख्येवर 9 धावा पाहतोय सांभारी संघासाठी. 4 चेंडूंची खेळी आतापर्यंत झाली गेली आहे. आता मात्र स्ट्राईकला पाहतोय राकेशला, एक हार्ड हिटर फलंदाज सांभारी संघाचा स्वतः कर्णधार. आता मात्र जितेशला सांभाळून गोलंदाजी करावी लागेल. बॅटच्या रडारमध्ये जर चेंडू दिला तर नक्कीच षटकार पाठवण्याची ताकद या राकेशच्या मनगटात पाहतोय आपण. पंचांच्या उजव्या साईडनं ओलमन एंड कडनं गोलंदाजी स्टँडवर गीतेशला पाहतोय. तेलंगवाडी संघाचा एक नौका गोलंदाज सुरेख गोलंदाजी करतोय. चार चेंडूंमध्ये 9 धावा खर्च केल्यात गीतेशनं. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना राकेशसाठी 5वा चेंडू. आता मात्र भन्नाट गतीने चेंडू पण पंच आमचं लक्ष वेधून घेतात. स्वेअर चेंडूची सांगता केली जाते गीतेशच्या माध्यमातून. स्वेअर चेंडूच्या मदतीने धाव फलकावर धावा लागल्या गेल्या 10 धावा. पुन्हा एकदा राकेशला पाहतोय. स्ट्राईक रेंजवर स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र सुरेख गोलंदाजी. राकेशला थांबून ठेवण्याचं काम केलं जाते. पंचांकडे अपील केली जाते, पण सुरेख पंचगिरी पाहतोय आपण. हरी दोरे यांच्या माध्यमातून अपील फेटाळली गेली आहे. खेळाडूला इजा झालेली आहे. आयोजक पाणी घेऊन जायचे खेळाडूला.
आणि धाव संख्येवर स्कोरबोर्डवर स्कोर 10 धावा. आता मात्र राकेशला पाहतोय, आता मात्र बिग हिट राकेशच्या मनगटाची ताकद दाखवतोय. आता इरादे स्पष्ट केले, चेंडू थांबणार नाही, चेंडू जातोय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार डीजे. वन बाउन्स हा येतोय प्रवीणच्या बॅट मधनं चौकार डीजे. ताकद दाखवतोय प्रवीण, सुरेख फलंदाजी पाहतोय प्रवीण आणि राकेशच्या माध्यमातून 20 धावा स्कोर बोर्डवर लागल्या गेल्या. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना मिलिंदना पाहतोय. आता मात्र चेंडू खूपच बाहेर टाकला गेला. पंच आम्हाला इशारा करतात का स्वेअर चेंडूची सांगता केली जाते मिलिंदच्या माध्यमातून. मिलिंदला कमबॅक करावं लागेल आपल्या टीमसाठी जर या मॅच मध्ये टिकून राहायचं असेल आणि विकेटची गरज आहे तेलंगवाडी संघाला. आता मात्र सुरेख फटका लेग साइडच्या दिशेने हा येतोय प्रवीणच्या बॅट मधनं. आणखी एक चौकार डीजे. पंचवीस धावा पाहतोय दुसरं षटक प्रगतीपथावर असताना सांबारी संघाची धावसंख्या अतिशय गतीने. आता मात्र ऑफ साइडच्या दिशेने कटवलेला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये, हा सुद्धा येतोय प्रवीणच्या बॅट मधने आणखी एक चौकार डीजे. झेलची संधी होती परंतु झेल काय टिपता आला नाही क्षेत्ररक्षकाला आणि प्रवीणला जीवदान भेटतंय. हा तोच फलंदाज आहे ज्यांनी आतापर्यंत फलंदाजी करताना 4 चौकार ठोकून काढलेत. सुरेख फलंदाजी पाहतोय प्रवीणच्या माध्यमातून. कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागेल मिलिंदला. आता मात्र कार्पेट पद्धतीचा फटका, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहतोय. लॉंग ऑनला सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलं त्या ठिकाणी. एकच धावेवर समाधानी मानावं लागेल. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि धावसंख्या पाहतोय सांबारी संघाची 30. आता मात्र स्ट्राईकला राकेशला पाहतोय आपण. एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज. गोलंदाजी स्टँड्सवर पंचांच्या उजव्या डाव्या हाताकडनं ओलमन एंड कडनं मिलिंदला पाहतोय आपण. आता मात्र नो चेंडू. फिल्डिंग नीट लावली नव्हती त्यामुळे हा चेंडू पंच आमचं लक्ष वेधून घेतात. नो चेंडूची सांगता केली जाते. नो प्लस 1 धाव सांबारी संघाच्या अकाउंट मध्ये ऍड होते आणि याच धाव संख्येने स्कोर बोर्डवर स्कोर 32 धावा पाहतोय. आणि आता मात्र प्रवीणसाठी फ्री हिट असेल, फक्त रनआउटची विकेट घेतली जाईल. सुरेख फटका ऑफ साइडच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. गीतेशला पाहतोय, झेल टिपलं होता परंतु फ्री हिटचा चेंडू आहे. विकेट काही मिळणार नाहीये. 2 षटकांच्या अंती स्कोर बोर्डवर स्कोर सांबारी संघाचा 33 धावसंख्या.
येतोय प्रवीणच्या बॅट मधनं एक खणखणीत दणदणीत चौकार डीजे. प्रवीणने चौकार ठोकले. या चौकाराच्या माध्यमातून धावसंख्येवर धावसंख्या लागली गेली आहे. 37 धावसंख्या पाहतोय आपण सांबारी संघाची. दुसरा चेंडू आता मात्र रोहितच्या रडार मध्ये चेंडू होता. रोहित थांबणार नाही. हा चेंडू येतोय मिस फील्डच्या माध्यमातून A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार डीजे. स्ट्राईकला राकेशला पाहतोय. राकेशने आतापर्यंत ज्या कामगिरीसाठी ओळखलं जाते ती कामगिरी काही पार पाडली नाहीये. आपल्या संघासाठी कॉन्ट्रीब्युशन देण्याची गरज आहे. प्रवीणच्या खांद्याला खांदा लावून जर फलंदाजी केली, याच प्रकारच्या फलंदाजीसाठी राकेशला ओळखलं जातं. माझ्या शब्दांना प्रतिउत्तर देत असताना राकेशच्या बॅटमधनं हा येतो एक लांब लचक षटकार डीजे. अगदी आपल्या बॅटीच्या तालावर नाचवतात गोलंदाजाला सांबारी टीमचे दोन फलंदाज प्रवीण आणि राकेश. काय फटका पाहिला आपण लेग साइडच्या दिशेने. राकेशच्या बॅटमधनं अतिशय ताकदवान फटका होता. आता मात्र रनअप मध्ये थोडीशी गडबड होतीये. नक्कीच दबावामध्ये असेल रोहित, कारण की 2 चौकार आणि 1 षटकार ओव्हरमध्ये लगावला गेलाय. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना स्कोर बोर्डवर स्कोर पाहतोय 48 धावा. राकेशला पाहतोय पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळत होता. काय ती ताकद पाहतोय, नजाकत पाहतोय या शॉट मध्ये. आणि अजून एक षटकार येतोय राकेशच्या माध्यमातून डीजे. आपण राकेशच्या माध्यमातून 2 चेंडूंमध्ये 2 षटकार पाहतोय. राकेशच्या माध्यमातून पुन्हा एकदा आकुटप्प्याचा चेंडू होता. चेंडू काही राकेशला समजला नाही आणि हा चेंडू येतो स्वेर चेंडू. खराब गोलंदाजी पाहतोय आपण रोहितच्या माध्यमातून. कमबॅकिंग गोलंदाजीची अपेक्षा होती तेलंगवाडी संघाची या रोहितकडनं, परंतु तो गोलंदाज खूप मागडा ठरतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर. स्कोर बोर्डवर स्कोर पाहतोय 55 धावा. काय स्कोर पाहतोय आपण सांबारी टीम कडनं. पुन्हा एकदा आपल्या ताकदीचा वापर करत असताना राकेशच्या बॅटमधनं पाहतोय हा तिसरा षटकार डीजे. ताकद दाखवून देत आहेत, नाचवत आहेत गोलंदाजाला आपल्या बॅटच्या तालावर. राकेशचा बॅट फ्लो पाहिला तर अगदी गोळीच्या वेगाने त्याच ताकदीने आपण प्रवीणला पाहतोय.
हा येतोय प्रवीणच्या बॅट मधनं या मॅचचा 6वा षटकार डीजे. पुन्हा एकदा नो चेंडूची सांगता केली जाते. गोलंदाज सागरच्या माध्यमातून खराब गोलंदाजी पाहतोय सागरकडनं. कमबॅकिंग गोलंदाजीची अपेक्षा होती परंतु पहिल्या चेंडूवर षटकार लगावला गेला. दुसरा चेंडू नो. हा दरारा आहे प्रवीणचा. आता मात्र खराब गोलंदाजी. या गोलंदाजीची अपेक्षा नाहीये. खूपच खराब गोलंदाजी आणि हा येतोय बायच्या स्वरूपामध्ये. आणखीन एक चौकार. हा येतोय प्रवीणच्या बॅट मधनं मॅचचा 7वा षटकार डीजे. झाले. पुन्हा एकदा प्रवीण बॅट वरती करायचे. मित्रा काय फलंदाजी पाहतोय प्रवीणच्या माध्यमातून. टाळ्या झाल्या पाहिजे सामरी संघाकडनं. याच फलंदाजीची अपेक्षा करतोय आपण. सुरेख फलंदाजी. कमबॅकिंग गोलंदाजीची अपेक्षा अजूनपर्यंत केली जाते. सुरेख फटका हेलिकॉप्टर पद्धतीचा. त्या ठिकाणी शतरक्षक नाहीयेत. पुन्हा एकदा येतोय प्रवीणच्या बॅट मधनं. हा एक कणकणी दणदणीत चौकार.